ओके या कोड आहे या QR कोडवरती तुम्ही गेल्यानंतर तुमची घरपट्टी आणि पाणीपट्टी तुम्हाला जागेवर दिसणार आहे आता की पहिले तुम्हाला घरपट्टी आणि पाणीपट्टी वसूल करायची असेल किंवा भरायची असेल तर तुम्ही पंचायतीमध्ये यायचे. आता ह्याच्यावरती गेल्यानंतर QR कोड टाकल्यानंतर तुमचं नाव, तुमचं घर नंबर, तुमचं मिळकतीचं वर्णन आणि पूर्णतः तुमची घरपट्टी किती आहे ही जागेवर तुम्हाला कळणार आहे. थांबा मला म्हणजे फोटो मग हां ठीक एक मिनिट एक मिनिट नाव दिसतं बघते मालिक काय सरपंच सरपंच साहेब सरपंच साहेब हो इकडे बघा क्या लेके आना था करण्यामागचं कारण असं की ग्रामस्थांना घरपट्टी आणि पाणीपट्टीची सुविधा मिळायला हवी आणि ग्रामपंचायत ही घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या वसुलीच्या ह्याच्यावरती विकास कामं जास्तीत जास्त व्हायला हवी. तिथे QR कोड दिलेला आहे. QR कोड देऊन तिथं त्या ज्याच्या नावे घर आहे त्याचं नाव, त्याचा मालमत्ता क्रमांक आणि त्या QR कोड स्कॅन केल्यानंतर गृह ग्रामपंचायत तांबटेनी आम्हाला घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी आम्ही एक नवीन पुढचं येईल ना हे का आलं एवढं दाखवा ग्रामपंचायत तांबटीच्या माध्यमातून एक ग्रामस्थांसाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही घेऊन आलेलो आहोत. जसं की तांबटी ग्रामपंचायत ही दरवेळेला काही ना काही नाविन्यपूर्ण उपक्रम घेत असते आणि त्याचा उपयोग हा ग्रामस्थांसाठी होत असतो. तसंच त्याच धर्तीवरती डिजिटल कर प्रणाली असणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटलं की जसं की ग्रामपंचायतीला असलेलं कर्मचाऱ्यांचं मनुष्यबळ हा कमी आहे आणि त्यांच्या माध्यमातून घरपट्टी वसुलीसाठी किंवा पाणीपट्टी वसुलीसाठी विलंब होतो. केव्हा केव्हा वसुलीला जातात कर्मचारी, परंतु ग्रामस्थ घरी नसतात का तर कामानिमित्त बाहेर असतात किंवा कंपनीत असतात. पण आज आम्ही ही सुविधा निर्माण केलेली आहे की लोकांच्या दारासमोर उंबरट्यावरती आम्ही ही नेमप्लेट लावतो आहे आणि ह्या नेमप्लेटमध्ये अजून काय दडलेलं आहे तर हा QR कोड दडलेला आहे. जर तुम्ही QR कोडमध्ये गेलात तर तुमचं जो आहे खातेदार त्या खातेदाराचं नाव येणार आहे, त्याचा घर नंबर येणार आहे, त्याच्या कुटुंबाची माहिती येणार आहे आणि त्याच्या नावावर असणारी घरपट्टी आणि पाणीपट्टी ही आम्हाला त्याला समजणार आहे आणि तो जागेवरती ती भरणार आहे. याच्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांचा ताण कमी होईल आणि जास्तीत जास्त वसुली होऊन विकास कामं करण्याची संधी ग्रामपंचायतीला प्राप्त होईल. प्रशासकीयदृष्ट्या दुसरं सांगायचं झालं तर आम्हाला दरवर्षी नमुना नंबर 9 तयार करायला लागतो, म्हणजे डिमांड तयार करायला लागतं. तर एक संस्थेकडून आम्ही सॉफ्टवेअर विकसित हा केलेला आहे. त्याच्या माध्यमातून आम्हाला नमुना नंबर 9 तयार होईल. त्यानंतर लोकांना जो डिमांड द्यायला लागतो म्हणजे बिल द्यायला लागतो तो बिलही ॲटोमॅटिक त्यातून जनरेट होईल. वेळेचा सदुपयोग होईल आणि जो मनुष्यबळ आपल्याला लागतो त्याचा निश्चित उपयोग ह्या कर प्रणालीच्या माध्यमातून आम्हाला फायदा होईल असं वाटतं. नक्कीच हा जो आज आम्ही नेमप्लेट दिले आणि त्याच्यावरती एक आगळीवेगळी सुविधा म्हणजे QR कोड दिला आहे बसवून की ज्याच्यामध्ये त्याच्या कुटुंबाची, त्याच्या घराची पूर्ण माहिती असेल की ज्याची घरपट्टी, त्याचा घराचं क्षेत्र आणि त्याच्यानुसार त्याची घरपट्टी किती आहे, त्याची पाणीपट्टी आहे, मग ती वसुली थकीत आहे की पूर्ण क्लिअर आहे ह्याचा पूर्ण डाटा ह्या QR कोडद्वारे त्याला मिळणार आहे. दुसरी की त्यांना पंचायतीमध्ये जाऊन घरपट्टी भरण्याची आवश्यकता नाही. तो त्याच्या घरीच बसून त्याची QR कोडनुसार तो घरपट्टी भरू शकतो. कारण अनेक कुटुंब अशी आहेत की नोकरीनिमित्त बाहेर जात असतात, फक्त रविवारी त्यांना सुट्टी असते आणि रविवारी ग्रामपंचायतीला सुट्टी असते. त्याच्यामुळे घरपट्टी थोडी त्यांच्याकडून भरण्यासाठी विलंब होतो. आता हा विलंब होणार नाही. ती सुविधा आम्ही त्यांना अगदी त्यांच्या उंबरट्यामध्ये आणून दिलेली आहे की त्यांनी तिथं स्कॅन करायचं आणि घरपट्टी भरायची आहे. काही कुटुंब अशी आहेत की नोकरी धंद्यानिमित्त
वेगवेगळ्या शहरामध्ये काम करत असतात. त्यांना 2 महिन्यातून 4 महिन्यातून गावी यावं लागतं आणि त्यांची घरपट्टी कधीकधी अशी भरायची इच्छा असून पण थकीत होते आणि त्यांच्यासाठी पण ही सुविधा होईल. याच्यातून दोघांचा पण फायदा होतो आहे. कुटुंबांना, त्या नागरिकांना पण ती लाभ मिळतो आहे की ते आपल्या घरी बसून आपली घरपट्टी पाणीपट्टी भरू शकतात आणि पंचायतीच्या पाणीपट्टी घरपट्टी वसुलीमध्ये पण हा चांगला हातभार लागू शकतो.